रक्षाबंधन 2024 यंदाची रक्षाबंधन कधी आहे, तिथी आणि राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो. या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. हा बहीण भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते. राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असते. भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते. पण आता जमाना बदलला आहे. बहीणही भावाचं संरक्षण करताना, त्याचं संगोपन करताना, निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते. बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट भेट देत असतो. यंदा रक्षाबंधन हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचं पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 आहे. आरतीची थाळी तयार करताना रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता, दहीसुद्धा ठेवा. कुंकू आणि अक्षतामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा, त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा. रक्षाबंधनाचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते. तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो.